आज सकाळी लवकर 7 वाजता उठलो. डोळे उघडायचा प्रयत्न केला. झोप एवढी होती की एकच डोळा उघडत होता. मग परत झोपून गेलो. अर्ध्या तासाने उठलो आणि लक्षात आलं उद्या घरमालकीण येणार आहेत. घर स्वच्छ करावं लागेल. तशी माझी लगेच झोप उडाली. अंथरुणं घडी केली आणि पहिला पंखा पुसायला गेलो. कारण किती घर साफ केलं तरी मॅडम पहिला पंखा बघतात आणि स्वच्छ नसला तर 2 शब्द ऐकवतात. कपाट पुसायला गेलो तेव्हा कृष्ण भगवान दिसले. त्यांच्या पाया पडलो आणि त्यांना हळूच बाजूला ठेवले. लास्ट टाईम मी त्यांना ओल्या कपड्याने पुसले होते तेव्हा त्यांचा डोळा पुसला गेला. खूप टेन्शन आलं होतं. कचरा काढताना मधमाशीची डेडबॉडी दिसली. खूप वाईट वाटलं, पण काही नाही करू शकत. म्हणून मी कामाला लागलो. तुम्हाला प्रश्न पडला असेल, मी रात्रीची भांडी सकाळी का घासतो? कारण किचनमध्ये बल्बचं बटन तुटलं आहे, पंख्याचं बटन आहे, पण पंखाच नाही. आणि फ्रीज बघा. जाऊ दे, भांडी घासून घेतो, कारण खूप काम आहेत. किचन साफ केलं आणि लादी पुसायला गेलो. जसं फिनाईल पाण्यात टाकलं, सर्व फिनाईलचा वास माझ्या नाकात गेला आणि माझ्या नाकाची केसं जळली. बाहेर जाऊन थोडं ऑक्सिजन घेतला आणि परत कामाला लागलो. लादी पूर्ण पुसून घेतली आणि स्वतःही आंघोळ केली. खूप मेहनत करून घर साफ केलं आहे. उद्या बघू मॅडम शाबाशी देणार की नाही. तर आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.